मिळतं. मला या जीवनामध्ये तुमच्या प्रेमापेक्षा, तुमच्या सन्मानापेक्षा कुठलीही संपत्ती मोठी नाही. मुंडे साहेबांची आणि मैदानाची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो. आज मोदीजींनी आवाहन केलं, इंधनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, इंधनाची काटकसर करा म्हणून मी हा कार्यक्रम रद्द केला. माहिती लक्ष भोजन असतं, आपल्या लोक महाराजांचं कीर्तन असतं, मोठा मंडप असतो आणि सगळ्या पंचक्रोशीतल्या मायमौल्या सगळे लोक इथे येतात आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण मुंडे साहेबांच्या नावाने कीर्तन करतो, अन्नदान करतो. स्वतः अमितभाई शाह या गोपीनाथ गडाचं उद्घाटन केलंय. सर्व मंत्रिमंडळ तेव्हा उपस्थित होतं. या देशामधले सगळ्यात मोठे नेते या गडावर येऊन गेले. आता फक्त राहिलेत आपले मोदीजी. आता भविष्यात तुम्ही काय चांगला एखादा इथे प्रसंग घडून मोदीजी इथे यावे हीच आता इच्छा आहे की आज मोदीजींच्या आव्हानासाठी मला तो दिवस 3 जूनचा सोपा वाटतो, 2 जूनची रात्र मात्र फार फार कठीण. मी, माझी आई, प्रीतमताई, आम्ही दोन्ही लेकरं, आम्ही काल रात्री इथे बसलो होतो आईजवळ. आमची आई रडत होती आणि ती सारखी बोकत होती. एक टर्म तरी साहेबांना मिळायला पाहिजे होती, 5 वर्ष तरी जगायला पाहिजे होते. इतके कष्ट केले, पायात काटे बोचले, घाबरले नाही, उन्हातानात फिरले, खाल्लं नाही, जेवलं नाही, तब्येतीची चिंता केली नाही. ज्या माणसाला सत्तेवर बघण्यासाठी देश प्रतीक्षा करत होता, देवाने असं न्यायला नाही पाहिजे. पण रामभाऊच्या कवितेत एक वाक्य होतं की लोक मुंडे साहेबांच्यासाठी तप झालं तरी वाट बघतायत. आई साहेब म्हणाल्या, मुंडे साहेब देवाऱ्यात जाऊन बसले. मी माझ्या आईला नेहमी सांगते, आयुष्य हे लांब नसावं, आयुष्य मोठं असावं. तर माझ्या बापाचं आयुष्य एवढं मोठं होतं की माझा बाप आता देवघरात होता. आता त्यामुळे तुमचं त्यांचं नातं माझ्यापेक्षा मोठंच आहे. आमच्या मोदीजींनी सांगितलं, एक पेड माँ के नाम. ते तर आम्ही लावतोच, पण आजचा माझा संकल्प आहे, एक पेड बाप के नाम. अरे जी आई आपल्याला जन्म देते, आपण तिचं खूप कौतुक करतो. जो पिता आपलं पालन पोषण करतो, आपल्यामध्ये शक्ती भरतो, त्या पित्याचं सुद्धा कौतुक केलं. तर आज मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना मी इथे रोप देणार. हा माझा संकल्प आणि हा संकल्प तुम्हाला सर्वांना एक एक रोप देणार आहे. तुम्ही घेऊन जाणार का नाही?